आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। उद्या सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहोचणार। डिसेंबरच्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील, मागे पुढे 15 दिवस होतील। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। प्रयत्न तर आहे, अगदी फार पुढे गेलं तर 15 दिवस, इकडे तिकडे 15-20 दिवस आहे। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं, आमच्यात कुणी कितीही काड्या किंवा विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही। नगरविकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही। आम्ही सोबतच आहोत। संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हटवलं। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्री पदावर वर्णी। मंत्री संजय सावकारे यांच्यावर दबाव होता, रिमोट म्हणून सावकारेंचा वापर केला जात होता। महायुतीचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा खळबळजनक आरोप। त्यांना जास्त म्हणजे पालकमंत्री असूनही फक्त रिमोट म्हणून वापरत होते, तर ह्या अशा पद्धतीनं ते दबाव असल्यामुळे कदाचित त्यांनी स्वतः मागणी केली असेल की मला सोडायचं आहे। भंडाऱ्याला आढावा घेण्यास जाणं शक्य होत नसल्यामुळे पालकमंत्रीपद नको अशी विनंती केली होती। कोणतीही नाराजी नाही, संजय सावकारे यांच्याकडून स्पष्ट। मी जर स्वतः सांगतोय की मला दिल्यापासून मी सांगत होतो की मला इनकन्व्हिनियंट होईल तिथे जायला यायला, म्हणून मी स्वतः सांगत होते की माझ्याकडनं काढा, मला कुठलं नाही दिलं तरी चालेल, मला काही पालकमंत्रीपदाची अपेक्षा नव्हती। जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा, मी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार। गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटलांना आव्हान। त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथे निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये, आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिंमत आहे का? शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम। 28 ऑक्टोबरला कर्जमाफीसाठी मुंबईत भव्य मेळावा होणार। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची माहिती। या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून करून घेण्यासाठी सुरुवातीला विभागवार मेळावे घ्यायचे शेतकरी आणि शेतमजुरांचे, आणि नंतर 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये यासाठी मोठं आंदोलन करायचं काल ठरलेलं आहे। अजित पवारांच्या नकारानंतरही संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा सरकारचा निर्णय। भाजप प्रवेशानंतर थोपटेंना मोठं गिफ्ट। थोपटेंचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत।